अहिल्यानगर शहर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना ठार मारण्याची धमकी त्यांचे खासगी स्वीय सहायक सुहास शिरसाट यांच्या मोबाईलवर मेसेजद्वारे आली होती। या प्रकारानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि नगरसेवकांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन धमकी देणाऱ्या आरोपीला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे। यापूर्वी दौंड येथील एका मुस्लिम पदाधिकाऱ्याने आमदार संग्राम जगताप यांच्या विरुद्ध अपशब्द वापरल्याप्रकरणी सुद्धा नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे। मात्र तो आरोपी अद्याप फरार असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने दोन्ही आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, अन्यथा आम्ही पकडून त्याला तुमच्या स्वाधीन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिला आहे। या प्रकरणानंतर आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षेत वाढ करावी अशी मागणीही राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली असून या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करावा अशी मागणी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी केली आहे। माननीय आमदार महोदय संग्राम जगताप साहेब यांना धमकी देणारं जे सोशल मीडियावरून हे आलेलं आहे मेसेज, तर त्या बाबतीमध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि आम्ही आरोपीचा शोध घेत आहोत आणि योग्य ते प्रोटेक्शन आम्ही आमदार महोदयांना देत आहोत आणि त्या आरोपीवरती आम्ही कारवाई करत आहोत। आता हे जे आमदार संग्राम भाई जगताप हे हिंदुत्वाची भूमिका घेऊन महाराष्ट्रभर हिंदूंसाठी काम करतात, तर प्रथमतः त्याचा आम्हाला अभिमान आहे, कारण की हिंदू समाजासाठी जे काम त्यांचं चालू आहे ते कौतुकास्पद आहे। आणि आत्ता जे 2 दिवसापूर्वी किंवा जे धमक्याचे सत्र चालू आहे, तर माझं आपल्या माध्यमांच्या प्रसार माध्यमांच्या वतीने आम्हाला तुम्हाला सांगणं आहे की हे पोकळ धमक्याला का आम्ही कोणी घाबरणार नाहीत आणि फक्त इथून पुढे धमकी देताना तुम्ही काही गोष्टीचा विचार करा की बुवा आम्ही बी जर तुम्ही प्रकारचे धमक्या दिले तर आम्ही बी तुम्हाला शोधून सापडून आम्हाला जे काय करायचं आम्ही बी करू शकतो। त्याच्यामुळे एक पोलीस प्रशासनाचं कर्तव्य याच्यामध्ये येतं की तुम्ही कशा प्रकारे याच्यात कारवाई करू शकता किंवा काम करू शकता, बाकी आम्ही सक्षम आहेत। ते मागून जे वार करतात त्या पद्धतीने त्यांनी जो सोशल मीडियावर आमदारांची बदनामी करणं, धमक्या देणं, कोणाचे धमक्या देणं, त्यांना संपवणं एवढं सोपं नाही। पण आमचं म्हणणं आहे की आम्हाला त्यांची काळजी आहे, त्यामुळे आम्ही सर्व पक्षाचे पदाधिकारी असतील, हिंदुत्ववादी संघटना असतील, आम्ही त्यांना वाय दर्जाची सुरक्षा देण्यात यावी अशी जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही ती मागणी केली। प्रतिनिधी यतीन कांबळे, अहिल्यानगर।